नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आदर्श सैनिक कॉलनी व एकविरा पार्क परिसरातील रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता महिला दिनानिमित्त कुबेरेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात विरंगुळा केंद्राचे उद्घाटन महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजितराजे भोसले, महादेव परदेशी, प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदर्श सैनिक कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शक आदरणीय माधू भैया परदेशी या ठिकाणी उपस्थित, प्रफुल्ल भैया पाटील आणि अतिशय मोठ्या संख्येने सैनिक कॉलनी आणि परिसरातील माता भगिनी आणि तरुण मित्र परिवार आणि सहकारी, सर्वप्रथम आम्ही सर्वांच्या वतीने आपल्याला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आपल्याला या ठिकाणी देतो. या ठिकाणी चित्र बघितल्यानंतर सर्व मोठ्या संख्येने महिला आहेत, फेटे बांधलेले आहेत, हे बघून खूप आनंद होतो आणि असा आनंद होतो खरंच आज जागतिक महिला दिवस आहे. पण एक शंकाही असते की जसं आज आम्ही आमच्या माता भगिनींना मान सन्मान देतो तो वर्षभर आम्ही कसा देऊ याची सुद्धा प्रयत्न आम्ही आमच्यासारख्या सर्व लोकांनी खरंच करायला पाहिजे. कारण एक दिवस नाही तर 365 दिवस महिलांसाठी देणं हे आमचं सुद्धा कर्तव्य आहे. भैया महापौरताई, मला सांगायला आनंद वाटतो की हा एरिया अतिशय दुर्गम आणि शेवटचा टप्प्यात आहे. हे बघा, आता डोंगर लागलेला आहे. डोंगर लागला म्हणजे इथून धुळे संपलेलं आहे. पण अशा परिस्थितीमध्ये 1980-85 पासून ही कॉलनी बनलेली आहे. सर्व हे माजी सैनिक आहे. 71च्या लढ्यामध्ये सहभागी घेतलेले, 65च्या लढ्यामध्ये सहभागी असलेले, कारगिलच्या युद्धामध्ये सहभागी झालेले अशा लोकांना या ठिकाणी भारत सरकारने काही 85चीच गोष्ट ना 85ला प्लॉट अलॉटमेंट केलेला आहे. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की हा एरिया इतका दुर्लक्ष झालेला आहे की या ठिकाणी आता कुठेतरी 25 वर्षानंतर पिण्याचं पाणी मिळायला लागलेलं आहे. नाही तर दरवर्षी 2-2, 4-4 दिवसाआड इथं टँकर टाकायची परिस्थिती अशा या ठिकाणी असायची. आज बी पाहिजे तसे रस्ते नाही आहे, गटाऱ्यांचा प्रश्न आहे, गटारी पण नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपले माजी सैनिक या ठिकाणी राहत आहेत. माझी सुद्धा आज आपण हा बॉर्डरचा एरिया, तसं आज परिस्थिती अशी प्रफुल्ल भैया त्या 7मध्ये बी येतो आणि 1मध्ये पण येतो, बरोबर आहे. त्यामुळे इथं पण थोडं गोंधळाची परिस्थिती आहे. पण अशा परिस्थितीमध्ये 1 नंबरचे असतील, 7 नंबरचे सर्व नगरसेवक आहेत, हे सर्वांचं या ठिकाणी विशेष लक्ष राहणार आहे. कारण या लोकांचं सुद्धा आमच्या 8 नगरसेवकांवर प्रेम आहे, विश्वास आहे आणि आमची सुद्धा जबाबदारी आहे की येणाऱ्या 5 वर्षांमधले इथं जवळपास सर्व समस्या कशा पद्धतीने संपतील याच्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये मी पण आपल्याला हक्काने सांगतो की आपल्याला इतके चांगले महापौर, उपमहापौर मिळालेले आहे, अतिशय प्रामाणिकतेने काम करणारे आहेत. म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला हे सांगून देतो की दोघं महापौर, उपमहापौर असं आहे की यांनी सरकारी गाडी घेतलेली नाही, पेट्रोल डिझेलचा पैसा घेत नाही, कुठलंही मानधन घेत नाही. जेवढी चहा पाणी त्यांच्या कॅबिनला होतो तो सुद्धा खर्च ते दोघं आपल्या खिशातून देतात. म्हणजे असे पहिले आपल्याला महापौर आणि उपमहापौर मिळालेले आहे जे प्रामाणिकतेने या ठिकाणी काम करणार आहे. माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की चांगले पदाधिकारी मिळालेले त्या संधीचं सोनं आपण सुद्धा करून घ्यायला पाहिजे. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं आपल्याला की इथली काही अडीअडचण असेल तर नगरसेवकांना तुम्ही सांगा, भेटा, हे तर पहिलं कर्तव्य आहे. पण जर तुम्ही डायरेक्ट महापौरताईंकडे गेले किंवा उपमहापौरताईंच्या कॅबिनला गेले तर मी तुम्हाला सांगतो कुठल्याही पद्धतीने रिकामे हाते तुम्हाला पाठवणार नाही. तुमच्या समस्या सोडवल्याशिवाय ते राहणार नाही. करवाया गया है तो उसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ. और यहाँ पर हमारी महिला यहाँ बैठी हुई है, महिलाओं को मैं आज महिला दिन की खूब खूब शुभेच्छा देना चाहूँगी. और आज हमारे भाई ने जैसे बोले कि 365 दिन हमारी महिलाओं को मान सम्मान देना चाहिए, तो आज हम लोगों को बहुत खुशी हुई कि चलो एक मेरे भाई ने तो यहाँ पे कहा और एक भाई से 1000 भाई तक ये खबर हमारी जाने वाली है. भाई सदा हमारे बहनों के ऊपर ऐसी प्रेम आपका बनाए रखो. और आज हमारे भाइयों ने तो सबको बाहर होटल में जाने का परमिशन दिया ही होगा. महिला दिन है नहीं भाभी, इतनी उनको उतनी खाना ठीक है. अभी हमारे सैनिक दादा ने मुझे बताया कि 5 पीढ़ी हमारी है. कारगिल युद्ध में हमें जहाँ पर भी हमारी बॉर्डर पे लड़ाई रहती है, बेचारे ना सन देखते, ना त्यौहार देखते, ना अपना आरोग्य संभालते, सतत हमारे लिए, देश के लिए वो लड़ते झगड़ते रहते हैं. और मुझे बड़ा दुख हुआ
कि अभी दादा ने ये बताया कि 85 से यहाँ पे जो कॉलोनी है यहाँ पर हम लोगों को कुछ भी सुविधा नहीं है। 25 साल के बाद यहाँ पर पीने का पानी दिया जा रहा है, तो मुझे सुनकर बहुत दुख हो रहा है। लेकिन मैं आज ये आपको यहाँ पे बताना चाहूँगी कि हमारे पालक मंत्री रावल भाऊ है, पालक मंत्री हमारे गिरीश भाऊ महाजन है, और जिस तरह आप लोगों ने भर भर के हमारे धर्म योद्धा अनूप भैया अग्रवाल को आमदार बनाया, तो मैं आपको तो यहाँ पर आज गवाही देकर जाऊंगी कि हमारे जो अनूप भैया धर्म योद्धा है, जो कि दिलदार व्यक्तित्व के हैं, वो खुद अपने घर के राजा है, हीरो की खदान उनके घर में, उन्हें किसी चीज़ की लालच नहीं है। अगर आप जाएंगे 1 मिनट में उन्हें बोलेंगे हमें ये काम करना, भैया के मुंह से यस ही निकलता है, ना कभी किसी को कहते नहीं। तो भैया मैं आपको बोलूँगी 1 नंबर और 7 नंबर ये जो अपने बाउंड्री का एरिया है, और यहाँ पे हमारे 8 नगर सेवक बीजेपी के हैं, तो उनका मैं कितना अभिनंदन करूँ। मेरी बहनों और भाइयों का मेरे लिए कम है। जो भी आपकी यहाँ पे समस्या है, ये हमारे 8 नगर सेवक को आप निवेदन दीजिए, निवेदन से ये मेरे पास तक पहुँचाएंगे, आपकी हर समस्या मैं हल करूँगी। आल्यावर माझं सर्वात प्रथम इथे पहिल्यांदा बिनविरोध म्हणून झालेली होती आणि नगरसेवक म्हणून तुम्ही मला इथे एकदा मी येऊन गेलेली आहे आणि तुम्ही माझा सत्कार खूप छान प्रकारे केला होता। तर आणि त्यानंतर आरती पण केली आपण। तेव्हा तुमच्या भागात समस्या ज्या काही होत्या त्या तुम्ही मला सांगितलेल्या होत्या। मग तेव्हा मी तुम्हाला म्हणाली की ठीक आहे, पण आता त्याच्यानंतर महापौर उपमहापौर बसले, त्याच्यानंतर मला उपमहापौर पद ताईंना मायाताईंना महापौर आणि मला उपमहापौर पद मिळाले। आणि आता सगळीकडे महिला असल्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत महिला आहेत, महिलांचा राज असल्यामुळे काम चांगलं होणार आहे। एक महिला घरात पण सांभाळून बाहेर पण सांभाळते, हीच तिची शक्ती आहे। एक नारी सबसे भारी हा एक नारा आहे। त्याच्यामुळे जे काही आपले कामं राहिले असेल ह्या भागामध्ये 1 नंबर आणि 7 नंबर प्रभाग हे 4ही नगरसेवक आणि 4 मिळून 8 नगरसेवक जमलेले आहेत आपले। तर ते नगरसेवक बीजेपीचेच असल्यामुळे सगळे काम आपले व्यवस्थित होतील, निधी कोणत्याही प्रकारचा कमी पडणार नाही। वरती जयकुमार भाऊ असतील किंवा अनूप भैया असतील, आमचे महापौर उपमहापौर आणि आपले 4 नगरसेवक मिळून आपल्या भागाला न्याय द्यायचा प्रयत्न करीन। हे माझे 2 शब्द बोलते। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।